कोणा लिहू हो विचार चालू आहे घेत बापना सांगा नंतर अहो भाऊनी दिनभर विचार करा संध्याकाळी विचार मग झोपना जसा झोपना दाबावर पोरविदा काय गे लगीन बी होई गेन त्याला पोऱ्या बी होई गे सपन मा विचार माच बाई त्या कोपराले मध मा पोरे अहो भाऊ आता ना कोपराले बाई सांगे ओ माय तो पोऱ्या ना हात दाबाई तर त्या सारखा ना अहो भाऊ थोडा सरक ना हो तो पोऱ्या ना हात दाबाई सारखा ना आपको थोड़ा सरक ना वो तो पूरे ना आता होता सरका ना हा इथला सरक ना दाबारते खाली पडना दोन्ही हात मोडले ना आता मला सांगा हात मोडात त्या खरा पोऱ्यानी का खोटा पोऱ्यानी असंच आपण खोट्याच्या नादात सत्यानाश करून घेतोय विठ्ठल विठ्ठल इथं विषय थांबत नाही त्या भाऊनं मस्त पाटा बिटा दिसणे हात क्लिअर व्हाय हात क्लिअर व्हा नंतर बाप म्हणे बावड्या चाल रे पोरदा खाले बाप बी होता भाऊ बी होता मित्र बी होता स्वतः नवरदेव पोरगा 4 जणे पोरदा खाल घ्या 4 जणे पोरदे खाल घ्यात पोरदे केली नाही बापनी विचार बावड्या पोर देखी का रे हाव एक बी नाही दोन बी नाही म्हणे अहो बापले सरमाई राय ना होईन मग बावले दाडा म्हणे बाई रे तू बावली विचार याला पोरपटणी का बावू नका रे बावड्या पोरपटणी का रे हाव एक नाही दोन नाही म्हणे अहो माल विचार मावसे मग मित्र सांगे होता मित्राला सांगे रे तू मित्राला विचार म्हणे याला पोरपटणी का मित्र जोडे घ्या म्हणे कार बावड्या पोरपटणी का तो म्हणे मी पोरच दे की नाही मग तू आटे पोया खावा आली होता कार वो बानाट सुरत ना पोरत दे की नाही तू येल कसांसाठी होता पोर पाणी दे गई चहा दी गई पोहे खवाई तो लोगून पोर देखी नाही म्हणजे जे जाय ते बरं जाय पोरना बाप आपले जेवण लेता म्हणणार ना जेवण करशील मी इशारा करतो पोर देखील म्हणे हो आता जेवण ले बसणार पोर ताट टी निघ तरी अहो देखत नाही पोर दुसऱ्यांदा दाड भात लईच नाही म्हणे याने इशारा करा ए बावड्या पोरुणी देखील बरं रे पोर तर त्याने दाड भात टी राही नाही यान पोरणीकडे देख पोर एवढी सुंदर होती अहो पोरणीकडे देखायला लागते पोरवाडीशनी घर मागूशी गई तो पर्दा पडी गे किचन रूम ना तरी याला असं वाटे पर्दा थोडा उचकाल पाहिजे ना आखो देखी जायला पाहिजे इथला देखी राहता पोर तर नोनी मटणी भाजी लिसनी पोर मटणी भाजी करायनी अहो पोरणीकडे इथला देखी राहता ना यान दाड भात मा शिरा टाकीन कालाय राहता पोर असत गरमा घुसणी त्या मैत्रिणी म्हणे का होती ती का बा अशी राहिली माय म्हणे आई उल गेलो आवर आई दाड भात मा शिरा कालाय काय राहिलो म्हणे आपण जे करायला पाहिजे ते करत नाही आणि नको ते करत बसतो म्हणून फसगत चालली या विठ्ठल विठ्ठल संतांनी सांगितलं नियमाचं पालन केलं तर भगवंताच्या नजदीक जातं माणूस आणि संत सांगितल्याच्या नंतरच नजदीक जातो मगच भगवंताला आपलंसं करतो कारण संत शिकवत असताना एवढं प्रेमाने शिकवतात ना की सहज पटतं आणि कदाचित मी मोठा महात्मा नाहीये पण मला आहे ना साधं सोपं करून सांगायला आवडतं ही शिकवण संतांची आहे हो गाडगे बाबा कीर्तनातून काही श्लोक बोलायचे नाही गाडगे बाबा काय मोठा ओव्या गायत नाही गाडगे बाबा असं संवाद साधेत भाऊ लोकांना सांगायचे दादा तुम्ही जेवण करून आलात का लोक सांगत हो कसं काय चाललंय बरं आहे का इथून सुरुवात असायची पहिल्या कीर्तनकारांची हा नंतर मग जशी लेवल आहे तसं सांगत चालायचं नाही का सुरुवात जर मी तर माझ्या कीर्तनातून मला तरुण भाऊ जोडायचे असतील तर मी त्यांच्यामध्ये कीर्तन करतो का जर ते कीर्तन त्याच ना मते वयनं तर ते आपले विचारतील त्यातले जर पटणारे दुसरे जाऊ त्या सांगतील तुना परमार्थ तुना पान ठेवू तुना टाळ तुना पकवाज तुले लक लागू मी घर चालू पहिले जर तुम्हाला समाज जोडायचा असेल तर त्यांच्या मते करावं लागेल जेव्हा त्यांना पटायला लागलं का मग आपले नियम सांगा बरोबर आहे ना जेव्हा त्यांचा आपल्या परमार्थावर देवावर प्रेम होईल तेव्हा त्यांना आपले नियम पटवा नंतरपर्यंत दाखला पोऱ्या कोणता बापले असं वाटत गदड बनाना आवश्यक का कोणता बापले पण पोऱ्याला केव्हा करता बट भाऊ पप्पा तू गोळा बन भो मी तून पाठवर बट सुभो कितला कथा केला ना गोळा बनना जे आपले जर पोऱ्याला खुश ठेवणं ते गोळं बनणं पडत गोळं बनाना आवच नाही रास तसं पोरे जोडणं होते ते आपले गोळं बनणं आहे विठ्ठल विठ्ठल क्या बात आहे महाराजांनी गोड प्रमाण घेतलं सहज बोलतात पण त्याच्यात आपलं हिताचं असतं नाही का आणि आपल्या हिताचं आपण समजून घेतलं तर आपण भगवंताच्या जवळ जातो कारण भगवंत एक सत्य बाकी सगळं मिथ्या आहे आमचे जुने कीर्तनकार परिचय देताना सांगत होते जर आपण शेतात जातो शेतात जाताना आपण शिदोरी बांधतो तुमच्याकडे काय म्हणतात ते बांधेल बाकरले न्यारी म्हणतास का हा म्हणजे सारखं जेव्हा जवळ माल कसं वाटणार ना दोंडाच्याकडे वेगळं राहू बा भाषा फरक नाही का 12 किलोमीटर 12 कोस अंतरवर भाषा पद्धत प्रथा चेंज होई जाते तुमच्याकडनी भाषा आमनाकडनी भाषा मा बी फरक आहे थोडाफार जरी आहे राहिने तरी पण काही प्रथा पद्धतीस मा चेंजिंग रास बदल रास तुमनाकडनी पद्धत वेगळी आमनाकडनी पद्धत वेगळी म्हणेशी मी विचारिलेस कारण आमनाकडनी पद्धत अशी माणसे मरेलो शिलगावतो तुमनाकडे हा मग जवळ सारखं जेव्हा आपण जे करायला पाहिजे ते करत नाही खोट्याच्या नादात लागलोय आपण भाकर बांधायचो ज्याला न्यारी म्हणतास तुम्ही न्यारी बांधा टाइमले भाकर किती बांधतास ताई एक भाकर काय हा 1.5 जण त्यांना बजेट प्रमाणे राहतोय म्हणजे एखादा जर लागणे 1.5 ते 1.5 ते मन सारखा राही ना त्याला 2-2.5 बी बांधणे तरी चालेल खास कमी पण मग सांगे विलय जासू म्हणा काय भाकर जरी 1 असेल किंवा 1.5 असेल किंवा 2 असेल भाकरी एका त्याच्यावर चटणी किती ठेवतास तुम्ही 2.5 किलो किती
1 चम्मच किंवा 1.5 चम्मच 2 चम्मच, बरोबर आहे ना? मग याच्यातून आपल्याला काय घ्यायचं माहितीये का? जसं भाकरी बांधतात ना, भाकरी बांधत असताना 1 भाकर असते आणि चटणी फक्त 1 चम्मच भर असते, तसंच परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना परमार्थ हा भाकरी सारखा झाला पाहिजे आणि चटणी इतकाच आपण संसार केला पाहिजे, म्हणजे झालो सक्सेस समजायचं. हो, नुसता फटाकडा फुटणार तरी दकीर आहे ना. कारभावन फटाकडा नाही फुटत तुम्हाकडे. नवीन नवीन चित्र बिदा काल भेटत. विठ्ठल विठ्ठल संसार खोटा आहे, पण आपण खोट्याच्या नादात जास्त लागलोय. खरा तो भगवंत आहे, त्याचा विसर पाडलेला आहे तुम्ही लोकांनी. माझ्या सकट सगळ्यांना सांगायलो, आपण देवाचा विसर पडलाय. खरं तर खोट्याच्या नादात तुम्हाला सांगितलं की आपण पोरगा झालेला नाही तरी सुद्धा तो हात मोडता कस, बरोबर आहे ना? जर का नसलेला मुलगा हात मोडत असेल तर वयलवालाच ना काय होईल? हा, इथंही सांगेल भागवतामध्ये सुरुवातीला ना गोकर्ण उपव्याख्यान येतं. बाबा तुम्हाला तर माहिती असेल महाराज मंडळींना, इथं सगळे वारकरी आहेत त्यांना माहिती असेल, पण तरी मला मोठा भाऊ मला सांगावं वाटतंय. हो, बऱ्याच लांबून लांबून लोक आलेत राव कीर्तनाला. हो, माझ्या देऊरवरनं माझे लाडके जीवा भावाचे असणारे आमचे मोठा भाऊ पण आलेले आहेत, बरेच लोक आलेले आहेत आमचे. हळूहळू सांगसू धीरे धीरे. मला गणच जणी सांगितले मधनं 10 मिनिटं नवं काय येईल मला म्हणे महाराज तुम्ही बोला मत की जशा चहा पाणी होई 10 मिनिटं तुम्ही आराम कर जात म्हणे, मग नंतर आगो सुरू कर जात म्हणे. असं तुमले नाही समजणं, जोडे ज्याने ऐकेले त्याला समजू घे. खोटा मुलगा जर का आपला हातपाय मोडत असेल तर खऱ्याची परिस्थिती काय असेल? पण आपण आहे ना खोट्याच्या नादातच जास्त फसलोय. आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते, बुदेवा माऊली बाबा आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहे. ब्राह्मणाच्या पोटी संतती नाही, दारात झाडे झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गाई गायला वासरू होत नाही. ब्राह्मणाला वाटलं की मी एवढा अभागी आहे का, माझ्या पोटी संतती नाही, दारात झाडे झाडाला फळ लागत नाही, गोठ्यात गाई गायला वासरू होत नाही. अरण्यात गेल्याच्या नंतर बस मला देह त्यागायचा, जीवच ठेवायचा आणि आत्महत्या करून मारायचं म्हणून आता एकांतमध्ये रडत होते. रडत असताना एक साधू महात्मा प्रतिप्रदक्षिणा करत असताना लक्ष गेलं, एवढ्या अरण्यामध्ये रडणारं कोण असेल असं बघतायत. म्हणलं एवढ्या अरण्यामध्ये रडतंय कोण, तर जवळ येऊन बघताय तर आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडत होते. रडणाऱ्या ब्राह्मणाजवळ आले साधू महात्मा. बाबा रडण्याचं काय कारण आहे सांगितलं. म्हणले माझ्या पोटी संतती नाही, दारात झाडे झाडाला फळ नाही, गोठ्यात गाई गायला वासरू होत नाही. तुम्हाला मुलगा नाही म्हणून रडताय का? म्हणे हो. तुमले पोरगाने त्यावर रडणार म्हणे. ब्राह्मण दादा म्हणे तुमले पोरगाने त्यावर रडणार म्हणे. अहो ज्याले 4-4 पोरे त्या बी रडायनात म्हणे. तुमले समज नाही म्हणून म्हणणार. हा, केला इशारा जाता जाता. तुम्हाला मुलगा नाही म्हणून तुम्ही रडताय, ज्यांना 3-3, 4-4 मुलं आहेत ते पण रडतायत. मग नको त्याच्या नादात लागलोय ना आपण. जर का आपण त्यांच्या नादी लागलो नसतो, सुरुवातीपासूनच जर भगवंताला आपुलसं केलं असतं तर खोट्या संसारात नादात फसले नसतात. संसार करू नका असं आमचे संत सांगत नाही. संसारी असावे असोनी नसावे, नाही का? संसार करू नका असं सांगत नाही, पण किती करावं त्याला लिमिट ठेवायचे. परमार्थ किती करावं त्याला लिमिट ठेवायचे आणि जितका वेळ देता येईल तितका वेळ आपण परमार्थामध्ये घातला पाहिजे, असं आपल्या संतांची शिकवण आहे. मग आता झाले 10:30. तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 8:30. टायमिंग पूर्ण झालेला आहे. 2-5 मिनिटं मी लेट झालेला आहे ते माझ्या लक्षात आहे. ते पण तुमचे 2-5 मिनिटं भरून काढेल, पण तुमचा ठरलेला टाइम पूर्ण झालेला आहे. काय करू, 5-10 मिनिटं बोलू का? म्हणा कागदपत्र जमा करू. बोलू का? असं आहे का सरपंच साहेब? हां दादासाहेब बोलू का? बोलू का? पडास नाही का बोलू असं? असं आहे का? पण मला म्हणणं असं आहे नरू बाबा. हां बोलसो ना मग. पण मन म्हणणं असं शे, तुम्ही बसेल पडा शेतकरी शेत ना, जर तुम्हाला कांदा उपडा ना शेत, कांदा खांडा ना शेत बा, संध्याकाळी होई गी आणि थोडाफार वावर राही झाले, मजूरले काय सांगता तुम्ही? दखा बा तुम्हाला विचार माते मी काय सांगा. थोडं राहिले एवढं वाटे जे होते देवाय जाईन बा असं. विठ्ठल विठ्ठल खरं तर ज्या भगवंताला शरण जायचंय ना, कोणत्या देवाला सांगितलंय? आमच्या हरिपाठामध्ये पण सांगतात ना, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. हो, तिघही देव एकच आहेत. इथं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. कितवं वर्ष हो बाबा हे मंदिर बांधायला? किती वर्ष झाले? 10वं वर्ष आहे. वा वा, किती? देव बसवायला 10 वर्ष पूर्ण झाले. क्या बात आहे, बढिया बाई. 10 वर्ष झाले प्रभू रामचंद्र विराजमान आहेत तुमच्या गावामध्ये. तसं तर आपल्या हिंदूंसोबत एवढा न्याय झालेला आहे, मग तो न्याय करणाऱ्यांचं नाव घ्यायला पण चालणार नाही. हिंदू लोकांवर असा न्याय झालेला आहे की जिथं आपल्या भगवंताची जन्मभूमी होती तिथंच भगवंताला जागा नव्हती. पण आता अशी परिस्थिती झाली की आपला भगवंत त्याच्या जन्मभूमीवर विराजमान झालेला आहे. हो, तसं तुम्ही 10 वर्षापासून भगवंताला तुमच्या गावात आणून बसवलंय. तुम्ही भाग्यवान लोक आहात, भाग्यवान नशीबवान. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. कार भाववान तरी बी नाही रे.
हा अरे काय फुकट दमी राहणार रे. अरे बोला ना असं की आपला बोलेला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. अरे बोला ना सुद्धा वजन मारे एक आणले होतोय बोल तुम्ही फुकट दमी राहणार येळा शिकणार म्हणा पण काहीतरी विठ्ठल विठ्ठल. 15-20 मिनिटं बोलेल काही अडचण नाही, पण नित्यनेमाप्रमाणे आपण काय करायचं, भगवंताच्या जवळ जायचं असेल, संतांनी सांगितलेला नाही संदेश त्याचं आपण पालन करूयात. ते म्हणजे जे माझ्या तुकोबारांनी देवावर प्रेम दाखवलं देहूमध्ये, जे प्रेम माझ्या माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये दाखवलं, नाही सर्व संतांनी जे प्रेम जे भजन देवासाठी गायलं तेच भजन आता तुम्हाला समध्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा, बोल नका. सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं बरं खरं सांगा. सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन म्हणलं, पुरुष मंडळी कोणी कोणी भजन म्हणा मागे भजन म्हणा तुम्ही मायच्यात तुम्ही असं बाकी ना लोक म्हणे नाही राहतात का देवने तुम्ही काही दरादरी विचारशे का. देवाचं भजन अंतकरणापासून झालं पाहिजे, एवढ्या अंतकरणापासून झालं पाहिजे की आजूबाजूच्या खेड्यावाल्यांना कळलं पाहिजे की आपल्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणून एवढं जोरात भजन गायचं. आठे म्हणा सांगू आठे म्हणतात नाही त्या, हो आठे म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणाला आहे काय करतात नाही. आठे म्हणान सांगू ना सागरबा, आठे म्हणान सांगू ना विठोबा रुक्माई आठे म्हणतात नाही. आठे बऱ्याच वारकरी शेत आठे काय सांगा ना काम नाही ते, नाहीतर काही काही गावेस मासा म्हातारा राहतस ना. एक ते स्टँड लेक म्हातारा भेटणं 75 वर्षनं म्हातारा आठे कीर्तन मा येत नाही. तुम्ही आठे बटा कीर्तन मायल सर्व वारकरी शेत आठे, नाही तर काही काही गावेस ना कीर्तन मा येतच नाही. आणि एक म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर हे आज ती निहायत निरात दारू पिना समे नशामा खोटा ना बोलाव दो के वासती एक बुका मा मुका कट्टा सु म्हणतात. हा आठे देवनं भजन म्हणा सांगा आठे म्हणत नाही. हा हा 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडरा नाही यान पहिले कितला पाडेल होती म्हणतं. काय काय गावेस मा राहतच, पण आता चांगलं आहे आपलं माऊलीन परिवार मा बठा माडकरी शेतच भगवंताना नामचिंतन करणारा लोक शेतच, नुसतं मताराज नाही तरुण भाऊच नाही आता नवीन पॅट बुशेलशे यासले जरी एखाद पूर्ण ब्लॉक कर ना मोबाईल तरी बट्टस सुनावा मजाही बट्टस आणि मग म्हणतशा पाकरा आजाद केलंय तुला. हो भाऊ तू नाही आजाद कर रे, ती ऑलरेडी आजादच होती रे. हो काका तिनं पक्क ठरेल होतं रे म्हणलं की निघून द्याव येडाले वाढायला लावतो असं. उलट ती 2 वर्ष नंतर तिनं पोऱ्याला धरलं असतं ताई सासर ताईन हे साव गलीमा बटेल राहत तिनं पोऱ्याला सांगत भाऊ बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. ओ पाखरा भगवंतासाठी म्हणायचं म्हणलं तर कोणी म्हणा ना, नको त्या गाणं म्हणाला हाय काही करतात नाही. जर तुमचे चाली त्या असतील ना, हा मी तरुण भावांसाठी सांगतो, वारकरी बाबांची जाहीर माफी मागतो मी तरुण भावांच्यासाठी सांगतो. जर तुम्हाला दादा जर तुम्हाला अजून वारकरी चाली माहिती नसतील, तुम्हाला जर का ते भजन आवडत नसेल, तुम्ही ते गाणे ऐकतात ना त्याच गाण्याच्या चालीवर आपल्या भगवंतासाठीचे भाव होतायचे. कसं हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही काना मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे प्रेम करायचं शिकायचं देवावर. इतक्या अंतकरणापासून ना जितकं राधेनं प्रेम केलं तितकं प्रेम देवावर करायचं. कसं दीवानी में गाना तेरी दीवानी उभी, दीवानी में गाना इतलं वारं भरायले हो देवनं, इतलं वारं भरायले हो ना बघणारले असं वाटायला पाहिजे काय जागतीच होत बघत शेवो इतलं वारं भरायले हो स्वतःले. थोडं तुमच्या मतलब थोडं संप्रदायाचं प्रमाण घेईल मी. इतकं वारं भरून घ्यायचं किती हो माऊली बाबा. हे अवचित भरला वारा माझ्या आठे म्हणान सांगू का आठे म्हणतात नाही, आणि त्या नको त्या गाणं म्हणाला ऐक करतात नाही. तुमनं जाऊ द्या आठे ना बटा म्हातारा असं चांगले हो कीर्तन लेवल तुम्हाला काहीच सांगावं नाही, पण ज्या म्हातारा येतात त्याच ना सांग. आता तरुण भाऊले सांग तुम्हाला व्याटे ना बरं वातावरण दिकी राय ना, नाही तर काय काय गावेस मग तरुण पोरे आडे चांगले सर्व तरुणांचं नियोजन आहे ना बाबा. नरू बाबा क्या बात आहे, गाव चांगले आणि थोडीफार गाण राहिनी सर काय देऊ पण गाव चांगलं आहे बा. मला सांगा तुम्ही कितला का बारी पीक लावतो तनू का शहरास का
हा थोडंफार राहा सोड देऊ. पण तरुणांचं नियोजन एक नंबर नियोजन आहे दादा. नाही तर काय काय गावेस मग बाबा तरुण असलं कीर्तनना काही संबंध नाही. चांगला आहे ताडे कीर्तन लिही बटेल तुम्हाला गावना तरुण परिसर ना तरुण. नाही ते गावेगाव कीर्तन काही नॉलेज नाही काही काही पोरे कीर्तन मा येतच नाही. उलट त्यासले असं वाटायचं असं धोतरवालं आहे असं देखील त्यासले असं वाटत आहे आपल्या टाइमपास साधन पेटी घे तुम्ही तरी वाची जाता पण मी बोलता फसशी असं मागो माल देखील नाही ते गैराज पोरे बाप रे बाप इज्जतच लिहितास. एक मनजोडी होणार स्टँडले म्हणे भाऊ तू काय करस म्हणे म्हणतो भाऊ मी करम फुले ही कस रे विचारान काय रागी ना कर सांग ना तू काय करस म्हणतो भाऊ मी बांधा सोड नावे टाकस आणि जाण नाही ऐकच म्हणतं काय याला दिगी नाही राहा नका मला फेटा कंटिन्यू रास दोतर आहे तरी सुद्धा पण ज्याला इज्जत लेणी तो हर प्रकारे लिहू शकस नाही का त्या सर्वकडे नाही पण तरी पण नाही भाऊ म्हणे विचारान काय राग करा ना कर सांग ना तू काय करस म्हणता दादा मी भागवत कथा करतो रामायण करतो मी कीर्तनकार आहे म्हणे तुम्ही कीर्तनकार शकता का म्हणता हो भाऊ म्हणे महाराज बराच दिनपासून मनमा प्रश्न आहे त्या प्रश्नाला उत्तरच कोणी देत नाही म्हणतो विचार ना दादा म्हणले तुम्ही उत्तर देसान का म्हणलं जमलं तर देतो नाही जर उत्तर देता आलं तर तुझ्या हाताकडे मार घालतो तुला गुरुच करतो भाऊ म्हणे महाराज मला प्रश्न असा आहे म्हणता कसा म्हणे विधवा बाई विवाहित बाई कसं ओळखाना म्हणता सोपं आहे राजा विधवा बाई जर ओळखायची असेल कंपडाला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही लावायचं असला काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल तर लाल टिकली लावते किंवा कुंकू लावते. नाही सारखाच गणानं त्यासला ते त्याला दोन्ही परिभाषा समजावते मी विधवा बाई आणि विवाहित बाई नाही का नेमकं त्याच गावात मला जागर काला होता बाबाजी जागर कालाने कीर्तन होय की आपला महाराज मंडळी नारळ दक्षिणा देत असतो बुक्का लावतोस मला बुक्का लावा दक्षिणा लिहिणे मी गोष्टी आणली बाया हुशार आहेत तुम्ही मी स्टँड लिहू तू त्या मनकडे दे काय म्हणे महाराज राधे राधे म्हणतो या राधे राधे चालणार का महाराज म्हणतो हो भाऊ तोपर्यंत एसटी होणी सर्व कॉलेजची पोरं वरती चढले महिला मात्यावरती चढायला लागल्या मी म्हणलं भाऊ आपण कीर्तनकार आहोत आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे सगळ्या महिला वरती चढल्या मी एसटीच्या पहिल्या पायरीवर सगळ्यांच्या नंतर पाय ठेवला पहिल्या पायरीवर पाय ठेवा दुसऱ्या पायरीवर पाय ठेवा तिसऱ्या पायरीवर पाय ठेवा मी वरून तो पोऱ्यान माल दे का म्हणे महाराज रविकिरण बाबा या ना पुढे म्हणतो बापरे पोरगा काय गोडे बा आपण उगाच वाईट विचार करायला तू पोरगाबद्दल महाराज सारखा ना पुढे म्हणता हो ना भाऊ म्हणे बाबा या ना पुढे म्हणता हो ना भाऊ त्यांना एक मित्र होता तो म्हणे का रे तुला एवढा मित्र दखत नाही त्या रविकिरण महाराज का बाबा राहणार या मित्र नाही दिकी राहणार का तुले येऊ दे म्हणे विचाराल त्या नवरा मर जायचे म्हणे हा कितलं इज्जत लेवांशी आई पण आटे बरं आहे तरुण चांगला आहे कीर्तन लिही बसेल येतच आणि मतारा बी चांगला येतस नाही तर काही मताराशनी वय जास्त तरी सुधरत नाही पण आता बट चांगलं शे हो आणि मग यास ना ते जाऊ द्या तुम न बहिणी सोन मग तुमनं कसं काय वाटतं तुमला भजन मनानं सांगतो कोणी भजन म्हण आडे भजन मनानं सांग ना आवाज निघत नाही या बहिणीच ना आणि लगीन जर राहिला ना चुलत भाऊ टिकरा ना फुई भाऊ ना माम भाऊ ना 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही या बहिणी बरं त्या गाणं काही जनाबाईना नाही काय मीराबाईना नाही काय भगवानासाठी नाही राहतच त्या गाणं बी तसाच राहतं तुम्हाला नाही का यास ना गाणं बाबा लोकेश ना ऐकेल रस यास ना गाणं कोणी टाकी अंगण मी यंदा ठरायला शेलगाई दिसू ती काढले राव तेव्हा